गुड मॉर्निंग. आपण आता आर्टिकल 20 मध्ये काय काय प्रोव्हिजन्स दिले आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये अबाउट द कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्सेस ते पाहूया. पहा, नो पर्सन शॅल बी कन्व्हिक्टेड ऑफ एनी ऑफेन्स एक्सेप्ट द फॉर व्हायलेशन ऑफ लॉ इन फोर्स ॲट दॅट टाइम. त्यावेळेस जो कायदा अस्तित्वात आहे त्या कायद्यान्वये जर त्या व्यक्तीने कायदा भंग केला असेल, कायदा मोडला असेल तर आणि तरच त्याला काय होणार आहे, कन्व्हिक्शन होणार आहे ऑफ द कमिशन ऑफ ॲक्ट चार्ज. ओके, as an offense, nor be subjected to a penalty greater than that which might have been inflicted under the law in force at the time of commission of offense. त्याला ती पेनॉल्टी सुद्धा तेवढीच मिळणार जेवढी ती ऑफेन्स करताना मिळालेली आहे तेवढीच. नो पर्सन शॅल बी प्रॉसिक्युटेड अँड पनिश फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स. एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा त्याच गुन्ह्यासाठी शिक्षा दिली जाणार नाही. No person accused of any offense shall be compelled to be a witness against himself. हे महत्वाचं आहे, हे नॅचरल जस्टिस प्रिन्सिपल आहे. नो पर्सन अक्युज्ड ऑफ एनी ऑफेन्स शॅल बी कंपेल्ड टू बी विटनेस अगेन्स्ट हिम. कुठल्याही व्यक्तीला त्याच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी बंधनकारक असणार नाही किंवा जबरदस्ती केली जाणार नाही. The first part of the clause 1 of Article 20 provides that no person shall be convicted of any offense except for violation of law in force at the time of commission of the act charge. पहा, कुठल्याही व्यक्तीला त्या काळामध्ये जो एखादा गुन्हा ठरवला गेलेला आहे जर त्यांनी त्या गुन्ह्याचा भंग केला असेल तर आणि तरच त्याला कन्व्हिक्शन होईल, त्याला शिक्षा दिली जाईल, अदरवाईज त्याला शिक्षा दिली जाणार नाही. ओके, इट cannot be an offense at the date of its commission. It cannot be an offense at the date of subsequent to its commission. म्हणजे त्या दिवशी जर तो गुन्हा नसेल, फॉर एक्झाम्पल आहे, आपण बायगॅमीचा ऑफेन्सचे एक्झाम्पल पाहूया. जर समजा एखाद्या वेळेस जेव्हा द्विभार्या प्रतिबंधक कायदा आला, समजा आज दुपारी 12 वाजता तो कायदा लागू होणार आहे, पण एखाद्या व्यक्तीने सकाळी 9 वाजता जर दुसरं लग्न केलं, हिंदू लोकांसाठी द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे, दुसरी बायको चालत नाही त्यांच्यामध्ये. सो इथे काय केलं जाईल, तो कायदा 12 वाजता लागू होणार आहे, 9 वाजता त्यांनी लग्न केलं, मग या कायद्याचा इफेक्ट त्याच्यावर पडणार होता का? नाही पडणार. हा कायदा कधीपासून लागू होईल? 12 वाजण्याच्या पुढे. ओके, सो तेव्हा तो ऑफेन्स नव्हता, त्यामुळे त्याला तिथे पनिशमेंट होणार नाही. The protection provided by clause 1 is available only against conviction or sentence for a criminal offense. अंडरलाईन करा, क्रिमिनल ऑफेन्स. याच्यामध्ये कन्व्हिक्शन कुठे लागणार आहे? फक्त क्रिमिनल ऑफेन्सला, अंडर एक्स पोस्ट फॅक्टो लॉ अँड नॉट अगेन्स्ट द ट्रायल. जे एक्स पोस्ट फॅक्टो लॉज आहेत, आधीचे जे कायदे आहेत ते ट्रायलसाठी वापरले जात नाहीत, ट्रायलमध्ये हे वापरले जाणार नाही. The protection of clause 1 of Article 20 cannot be claimed in case of preventive detention or demanding security from a person. पण आर्टिकल 20 सब क्लॉज 1 मध्ये काय सांगितलेलं आहे की त्यावेळेस जर तो कायदा अस्तित्वात नसेल तर ती शिक्षा होणार नाही. पण हा जो कायदा आहे हा डिटेन्शन लॉ मध्ये लागू पडत नाही, हे सेक्शन डिटेन्शन लॉ मध्ये लागू पडत नाही. The second part of clause 1 of the article 20 protect a person from a penalty greater. पहा आता, ग्रेटर पेनॉल्टी पासून सेक्शन 20 सब क्लॉज 1 काय करतं? प्रोटेक्ट करतं माणसाला. दॅन दॅट विच ही माइट हॅव बीन सब्जेक्टेड टू ॲट द टाइम ऑफ ऑफेन्स. पहा, त्यावेळेस जर समजा जेव्हा हा गुन्हा घडला त्यावेळेस जर समजा 100 रुपये पेनॉल्टी आहे, गुन्हा घडला तेव्हा, मग त्याची ट्रायल चालू झाली आणि ट्रायल नंतर जेव्हा त्याचा रिझल्ट लागणार आहे तेव्हा मात्र 1000 रुपये दंड झालेला असेल, तर त्याच्याकडून दंड किती घेतला जाईल? 100 आणि 100 रुपयेच. ओके, याच्यामध्ये वाढ होणार नाही. सो विच माइट हॅव बीन सब्जेक्टेड टू ॲट द टाइम ऑफ ऑफेन्स. अकॉर्डिंगली द एनहान्स्ड पनिशमेंट शुड नॉट बी ॲप्लिकेबल टू द ॲक्ट कमिटेड अर्लियर. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. एक व्यक्ती गुन्हा करते, गुन्ह्याच्या वेळेस समजा त्या गुन्ह्यासाठी 3 महिन्याची पनिशमेंट आहे, त्याला अटक होते, त्याची ट्रायल सुरू होते, पण ट्रायल होता होता काय होतं, याच्यामध्ये शिक्षेमध्ये काय होते, म्हणजे त्या शिक्षेचा कालावधी काय होतं, गव्हर्नमेंट वाढवतं. समजा ती 3 महिन्याच्या ऐवजी 6 महिने झालेली आहे,
मग त्याला आता शिक्षा कुठल्या पद्धतीने द्यायची, 3 महिन्याची द्यायची का 6 महिन्याची द्यायची? तर कायदा सांगतो की जर त्याच्या गुन्ह्याच्या वेळेस ती शिक्षा 3 महिन्यांची असेल तर त्याला त्याच्या जेव्हा पनिशमेंट द्यायची आहे त्याला किंवा त्याचं कन्व्हिक्शन करायचं आहे त्यावेळेस त्याची शिक्षा ही 3 आणि 3च महिने राहणार आहे. ओके, आता याच्या विरुद्ध जाऊया. शिक्षा त्याच्या गुन्हा घडला त्यावेळेस शिक्षा आहे 6 महिने. त्याची ट्रायल सुरू झाली आणि होता होता जेव्हा त्याचं कन्व्हिक्शन होणार आहे, जेव्हा त्याला शिक्षा होणार आहे त्यावेळेस गुन्ह्याचा कालावधी झाला 3 महिने. ओके, मग आता कुठली शिक्षा द्यायची? मग आता जी नवीन शिक्षा आहे 3 महिन्यांची लेस पनिशमेंट ती त्याला मिळेल. हा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. सो हिअर accordingly the enhanced punishment should not be applicable to an act committed earlier and punished according to then law. However, an ex post facto law which is beneficial to accused is not prohibited by clause 1 of the article 20. कळालं हे मुद्दा? आता आर्टिकल 20 सेक्शन त्याचा जो सब क्लॉज 2 आहे तो काय म्हणतो पहा. ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन अगेन्स्ट डबल जिओपार्डी. हा तुमचा डबल जिओपार्डी झालेला आहे ऑलरेडी. द क्लॉज नो पर्सन शॅल बी प्रॉसिक्युटेड अँड पनिश्ड फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स. या लाईनला अंडरलाईन करा. काय सांगतं? नो पर्सन, कुठल्याही व्यक्तीला, नो पर्सन शॅल बी प्रॉसिक्युटेड अँड पनिश्ड फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स. आपल्या साध्या भाषेमध्ये असं आहे की कुठल्याही व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा दिली जाणार नाही. नो पर्सन, कुठलीही व्यक्ती नाही, शॅल बी प्रॉसिक्युटेड, त्याच्यावरती केस चालणार नाही, अँड पनिश, त्याला पुन्हा पनिशमेंट होणार नाही. कशासाठी? फॉर द सेम ऑफेन्स, अंडरलाईन सेम ऑफेन्स, डबल अंडरलाईन करा, सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स. एकदा त्याची प्रॉसिक्युशन झालं, एकदा त्याची पनिशमेंट ठरली तर पुन्हा त्याच गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा दिली जाणार नाही. एम्बॉडीज द कॉमन लॉ रूल ऑफ निमो डिबेट, अंडरलाईन करा, निमो डिबेट विस वेक्सारी, अंडरलाईन करा, पूर्ण लाईन ही लॅटिन भाषेमध्ये आहे. विच मीन्स दॅट, काय अर्थ आहे याचा? नो मॅन शुड बी पुट ट्वाइस इन पेरिल फॉर द सेम ऑफेन्स. कुठल्याही व्यक्तीला पेरिलमध्ये म्हणजे कटघऱ्यामध्ये उभं राहावं लागणार नाही त्याच गुन्ह्यासाठी. ओके, देन अंडर आर्टिकल 20 सब क्लॉज 2 द प्रोटेक्शन अगेन्स्ट डबल पनिशमेंट इज गिव्हन ओनली. कधी? पहा, when the accused has not only been prosecuted but also punished and is sought to be prosecuted second time for the same offense. The use of word prosecution limits the scope of the protection under clause 1 of article 20. Paha, if there is no punishment for the offense as a result of the prosecution, punishment nahi zali, Clause 2 of Article 20 has no applicable. पनिशमेंट झाली नाही त्याचं म्हणजेच काय झालं? त्याचं तो सुटलेला आहे. मग तिथे दुसरं ते आर्टिकल ते लागू होईल का? नाही. जेव्हा कन्व्हिक्शन होईल तेव्हा ते आर्टिकल लागू होईल. इफ द ऑफेन्स आर डिस्टिंक्ट द रूल ऑफ डबल जिओपार्डी विल नॉट अप्लाय. हे स्टार करून ठेवा. एकच गुन्हेगार आहे, त्यांनी चोरी केलेली आहे आणि संध्याकाळी दुसरा गुन्हा केलाय, मर्डर केलाय. आता इथं त्याचे गुन्हे कसे झाले? 2 वेगवेगळे झाले. सेम ऑफेन्स हा शब्द लक्षात ठेवायचा. सेम ऑफेन्ससाठी कुठल्याही व्यक्तीला पुन्हा कटघऱ्यामध्ये उभं राहायची गरज नाही. याला म्हणतात डबल जिओपार्डी. पण त्यांनी गुन्हा जर वेगळा केला असेल तर हा रूल मात्र ॲप्लिकेबल नाही. ओके, फॉर एक्झाम्पल इन द केस लिओरॉय वर्सेस सुप्रिटेंडेंट डिस्ट्रिक्ट जेल, इट वॉज हेल्ड दॅट where a person was prosecuted and punished under C customs. C customs ला अंडरलाईन करा. C customs act हा वेगळा ऍक्ट आहे. and was later on prosecuted under the IPC for criminal conspiracy. The second prosecution was not barred since it was not for the same offense. पहा आता,
तो समुद्रावर आहे, त्याला समुद्रामध्ये त्याला सी कस्टम ॲक्टनुसार त्याला पनिशमेंट झालेली आहे. पण नंतर त्यांनी काय केलंय, ही वॉज प्रॉसिक्युटेड अंडर IPC ऑफ क्रिमिनल कॉन्स्पिरसीसाठी जर त्याला IPC मध्ये गुन्हा दाखल केला असेल तर हे दोन्ही ऑफेन्सेस कसे आहेत, वेगवेगळे आहेत. तेव्हा तिथं हा डबल जिओपार्डीचा रूल ॲप्लिकेबल नाही. आर्टिकल 20 सब क्लॉज 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन अगेन्स्ट टेस्टिमोनियल कंपल्शन. पाहता आर्टिकल 20 सब क्लॉज 3 काय सांगतं, द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट टेस्टिमोनियल कंपल्शन. पहा काय आहे, नो पर्सन अक्युज्ड ऑफ एनी ऑफेन्स शॅल बी कंपेल्ड टू बी अ विटनेस अगेन्स्ट हिमसेल्फ. टेस्टिमोनियल कंपल्शन म्हणजे काय, आपल्याच विरुद्ध जाऊन आपण स्वतःची साक्ष द्यायची नाही, स्वतःच्या म्हणजे आपली जी बॉडी आहे त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायची नाही. कंपेल्ड टू बी अ विटनेस अगेन्स्ट हिमसेल्फ. Formerly, the expression to be a witness was broadly interpreted to mean to furnish evidence. पहा, हे जेव्हा एव्हिडन्स घेतला जातो याच्यामध्ये हे रूल्स तुम्ही हळूहळू शिकणार आहात. CRPC मध्ये तेच सांगितलं की पोलीस काय करायचं आहे, कुठली एव्हिडन्स ग्राह्य धरली जाणार आहे, कुठला एव्हिडन्स ग्राह्य धरला जाणार नाही, डिटेलमध्ये जाणारच आहोत आपण. सो इथं काय सांगितलेलं आहे, हे जे एक्सप्रेशन दिलं हे कशाच्या संदर्भात दिलेलं आहे, आर्टिकल 20 मधलं सब क्लॉज 3 मधलं कशाच्या संदर्भात दिलं आहे, तर विटनेसच्या संदर्भात. आपण साक्ष जेव्हा देतो तेव्हा साक्ष कशा पद्धतीने द्यायची आहे ती, तर कुठल्याही व्यक्तीला बॉदरेशन आणलं जाणार नाही, जबरदस्ती केली जाणार नाही. कशासाठी, तर त्यांनी त्याच्याच विरुद्ध साक्ष द्यावी म्हणून. ओके, बट ओव्हर रुलिंग दिस ओपिनियन द सुप्रीम कोर्ट हॅज हेल्ड इन स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस काथिकालू ओहाड that giving thumb impression or impression of foot or palm or fingers specimen, writing of showing part of body by way of identification are not included in the expression to be witnessed. पहा, एखादा गुन्हेगार आहे की नाही सिद्ध करण्यासाठी जर त्याचं थंब इम्प्रेशन घेतलं गेलं, पामचे घेतले गेलं, ठसे घेतले गेले, पायाचे ठसे घेतले गेले किंवा ब्लडचा नमुना घेतला गेला तर हा गुन्हा ठरणार नाही. याला आपण काय म्हणू शकतो, याला आपण याला आपण त्याच्या विरुद्ध साक्ष दिली गेली असं म्हणू शकत नाही. टू बी विटनेस द ब्लड ऑफ अक्यूज मे बी टेकन फॉर डिटर्मिनेशन ऑफ द क्राईम. एखादा व्यक्ती दारूच्या अंमलाखाली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ब्लडचं सॅम्पल घेतलं जातं. and it does not amount to testimonial compulsion. हा टेस्टिमोनियल कंपल्शनला अंडरलाईन करा. याला टेस्टिमोनियल कंपल्शन असं म्हणताच येणार नाही. विदिन द मीनिंग ऑफ आर्टिकल 20 सब क्लॉज 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सॅम्पल ऑफ हेअर ऑफ अक्युज्ड मे बी टेकन फॉर कंपॅरिझन. सॅम्पल ऑफ हेअर सुद्धा घेतलं जाईल कंपॅरिझनसाठी, अक्यूजचा कंपॅरिझन करण्यासाठी. कशासाठी, तर बाबा यांनी हाच अक्यूज्ड आहे का, किंवा त्याचं थंब इम्प्रेशन किंवा त्याच्या पामचे ठसे घेतलेत किंवा त्याचं आयडेंटिफिकेशन परेड केली, हे सगळं पाहणार आहोतच आपण डिटेल. पण हे लक्षात ठेवा की स्वतः विरुद्ध साक्ष देणं ही वेगळी गोष्ट आहे, पण पुरावा गोळा करण्यासाठी जर समजा त्याच्या केसांचा नमुना घेतला गेला, त्याच्या रक्तांचा नमुना घेतला गेला किंवा त्याच्या पायाचे हाताचे ठसे घेतले गेले, अंगठ्याचा ठसा घेतला गेला. तुम्हाला माहित असेल हा रूल की कुठल्याही माणसाच्या बोटांचे ठसे कुठल्याही माणसाशी जुळत नाही, हे युनिक असतात. जरी जुळे भाऊ बहीण असतील तरी सुद्धा आपले ठसे एकमेकांशी जुळत नाहीत. ओके, सो दिस इज आर्टिकल 20 अँड वी हॅव सीन दॅट नो डबल जिओपार्डी अलाउड, किंवा एखाद्याला स्वतःचा विटनेस द्यायला अलाउड नाही, स्वतः विरुद्ध साक्ष देणं अलाउड नाही. तर अशा पद्धतीने आपण आर्टिकल 21 पाहिलेलं आहे. आता आपण नेक्स्ट पाहू आर्टिकल 21 ऑफ द सबस्टन्स. So here, by the 44th Amendment Act 1978, amended Article 359 of the Constitution, it now provides that the enforcement of the right to life and liberty under Article 21 cannot be suspended by President order. हे Article 21 जे आहे प्रेसिडेंटच्या ऑर्डरनुसार सुद्धा सस्पेंड केलं जाणार नाही. In A.K. Gopalan versus State of Madras, the Supreme Court held that personal liberty means only liberty relating to or
concerning the person or body of the individual, and in this sense it was physical restraint or coercion, and further limited to freedom from arrest and detention, from false imprisonment or a wrongful confinement. हा एके गोपालांची केस तुम्हाला आठवत असेल, त्यांना जबरदस्तीने डिटेन केलं गेलं होतं. बिफोर द मनेका गांधीच्या केसच्या आधीची केस आहे. त्यामध्ये सांगितलं होतं की जे कायद्याने सांगितलेलं ते आम्ही करणार आहोत. त्यांना डिटेन केलं गेलं होतं विदाऊट एनी रिझन. ओके, सो इथं आणि कायद्याने ते अलाउड केलं होतं. द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट पर्सनल लिबर्टी म्हणजे काय आहे? ओनली, अंडरलाईन करा ओनलीला, लिबर्टी रिलेटिंग टू द कन्सर्निंग द पर्सन ऑर बॉडी ऑफ द इंडिव्हिज्युअल. लिबर्टी म्हणजे काय? तर तुम्हाला फक्त ते बॉडीच्या संदर्भातच एक स्वातंत्र्य दिलं जाईल. दे अँड इन दिस सेन्स इट वॉज फिजिकल रिस्ट्रेंट ऑर कोर्शन. तुमच्यावर कुठलाही फिजिकल रिस्ट्रेंट केलं जाणार नाही किंवा तुम्हाला कोर्शन म्हणजे दबाव आणला जाणार नाही. अँड फर्दर लिमिटेड टू फ्रीडम फ्रॉम अरेस्ट, आणि तुम्हाला अरेस्ट पण केलं जाणार नाहीये. अँड डिटेन्शन फ्रॉम फॉल्स इम्प्रिझनमेंट, किंवा तुम्हाला डिटेन केलं जाणार नाही, फॉल्स इम्प्रिझनमेंट केली जाणार नाही, और रॉंगफुल कन्फाइनमेंट. ओके, आता पुढची केस इन खरक सिंग वर्सेस स्टेट ऑफ यूपी मध्ये काय सांगितलेलं पहा. द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट द पर्सनल लिबर्टी वॉज नॉट ओनली लिमिटेड टू बॉडीली रिस्ट्रेंट. पहा, वरच्या केसमध्ये सांगितलं तुम्हाला बॉडीली रिस्ट्रेंट केलं जाणार नाही, तुमच्यावर कुठलं प्रेशर आणलं जाणार नाही, तुमच्या बॉडीला कुठली इंजुरी केली जाणार नाही किंवा तुम्हाला पकडणार नाही, हँडकफिंग केलं जाणार नाही. पण या केसमध्ये काय सांगितलंय? इट वॉज नॉट लिमिटेड टू बॉडीली रिस्ट्रेंट. फक्त बॉडीली रिस्ट्रेंट म्हणजे पर्सनल लिबर्टी आहे असं नाही. और कन्फाइनमेंट ऑफ अ पर्सन ओनली, पण बट वॉज युज्ड ॲज अ कॉम्पिडियस म्हणजे टर्म इन्क्लुडिंग विदिन इट्स सेल्फ ऑल द व्हरायटीज ऑफ राईट्स विच गो टू मेकअप द पर्सनल लिबर्टी. पहा, वरच्या केसमध्ये काय सांगितलेलं आहे? तुमची पर्सनल लिबर्टी म्हणजे काय? तुमच्या शरीराला कुठलाही धक्का लावला जाणार नाही, तुम्हाला फॉल्स इम्प्रिझनमेंट केलं जाणार नाही, फक्त तुम्हाला काय केलं जाईल? डिटेन, तुम्ही तुमच्याच घरामध्ये सुरक्षित असणार आहात. बट हिअर खरक सिंगच्या केसमध्ये सांगितलं एवढं म्हणजे रिस्ट्रेंट नाहीये, तर काय सांगितलेलं आहे पहा, व्हरायटीज ऑफ राईट्स विच गो टू मेक द पर्सनल लिबर्टी. पर्सनल लिबर्टी म्हणजे काय? आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला मुव्हमेंट करण्याचं स्वातंत्र्य आहे. हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. सो इथं तर ते टॉपिकचा नेक्स्ट पार्ट आहे आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 21 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. हे तर सोपंच आहे. इट प्रोव्हाइड्स नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ और पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. कुठल्याही व्यक्तीला कधीपर्यंत कुठल्याही व्यक्तीला आपण कायद्यापासून वंचित ठेवू शकत नाही. प्रत्येकाला राईट टू लाईफ आहे, पर्सनल लिबर्टीचा राईट्स दिलेले आहेत, पण कधी त्याचे लिबर्टीज काढून घेतल्या जातील? एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. कायद्याने जी प्रोसिजर सांगितलेली आहे त्या प्रोसिजरनुसारच आपण त्याला ते डिप्राईव्ह करू शकतो. बाय द 44th अमेंडमेंट ॲक्ट 1978 आर्टिकल 359 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. 359 जे आर्टिकल आहे कॉन्स्टिट्यूशनचं,